आपण या ठिकाणी बघू शकतो ही रंगावली नदी आहे आणि ही सुकी नदी डांग जिल्ह्यातनं येते। दोघं नदींचं पाणी या चौकी तर रायपूरच्या दरम्यान एकत्र होतं आणि ते पाणी थेट या दिशेने नवापूरकडे जात असतं। बघू शकतात तुम्ही नवापूर तालुक्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आपण रायपूर या गावाच्या शिवारात आलेलो आहोत। माझ्या मागे बघू शकतो या ठिकाणी दोन नदीचा संगम आहे। या इकडनं येणारी ही रंगावली नदी चरणमाळ घाट तिकडनं पूर्ण पाणी येत असतं आणि या बाजूची एक नदी आहे तिला बोरझर तिकडनं येते, रायपूर बोरझर आणि काही मोशी डांगचं पाणीसुद्धा याच्यामध्ये येतं। या दोघं नद्या या रायपूरच्या या ठिकाणी एकत्र होऊन याचं पाणी संपूर्ण पाणी हे नवापूर शहरात जात असतं रंगावली नदीमध्ये आणि त्यामुळे नवापूर शहरातील रंगावली नदीला मोठा पूर आलेला आहे। या दोन नदीचं पाणी एकत्र होऊन रंगावली नदीमध्ये मिक्स होतं आणि नवापूरला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। चरणमाळ घाटात पडलेला पाऊस, गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात पडलेल्या पावसाने रंगावलीने रुद्ररूप धारण केलेला आहे। आपल्या या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, तुमचं काय नाव आहे? माझं नाव योसेफ गावी गाव चौकी। बरं, ही कोणती नदी आहे? रंगावली। आणि ही इकडची ही बोरझर ते प्रतापपूर रायपूर। काय नाव आहे या नदीचं? सुकी नदी सांगतो। सुकी नदी बघू शकतो, ही सुकी नदी आहे असं म्हणतात हे। आणि ही रंगावली, सुकी नदी आणि रंगावलीचं दोघांचं पाणी एकत्र होऊन पुन्हा पुढे जातंय। रायपूर आणि चौकीचा मध्ये हा पूल आहे। या ठिकाणी काही ग्रामस्थ जमले, त्यांच्या काय अडीअडचणी जाणून घेणार। काय नाव दादा तुमचं? कबीर गावी। कबीर दादा काय सांगाल तुम्ही? ते 2018 मध्ये पूर गेलेले आहे। यापासून पुलावर ते खड्डे पडले आहे, ते सुधारण्याच्या त्या केलेलं नाही। अजून काय समस्या तुमच्या भागात? ते वरांडी आहे ना, ते बनवून तसं बघू शकतो रस्ता वरंडी खराब झाली। 2018 मध्ये पाणी आला होता आणि ते पूर्ण कठडे तुटलेले आहे। तुम्ही काय सांगाल, तुमच्या भागामध्ये काय सुविधा पाहिजे तुम्हाला? काही नाही, आम्हाला इथे खड्डे पडले आहे, मग गाडी येत आहे, मग त्यांचं गाडी चालवायला काय इतकं पूर जात आहे, खड्डे पडून गेले आहे, तर गाडी कोणाचं बॅलेन्स असं ते बॅलेन्स गेलं तर खड्डे पडून गेले आहे, खड्डे पुरवायला पाहिजे, पुलाची दुरुस्ती करायला पाहिजे अशी मागणी या लोकांनी इथं व्यक्त केलेली आहे। निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज।